5:30 बोलून 6 गेला. हा हो वा वा. मला जो टाइम सांगितला तो टाइम मी बरोबर आलो त्या टाइमवर. तो गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. काय व्हिडिओ चालू आहे? हां, शूटिंग चालू आहे. शूटिंग चालू आता. हां, तर आता आम्ही चाललो आहे खोपोली गगनगिरी महाराजांच्या मठात. मी खूप लहान असताना गेलो आहे. बस की. आणि अजून खूप वर्ष झाली गेलो नाही. तर माझ्यासोबतच साहिल माझ्या मागे बसला आहे आणि अनेक आहे त्याच्या गाडीवर, त्याचा भाऊ आहे त्याच्यासोबत. आणि आता वाजले 5:57. तर आम्ही निघणार होतो 5:30ला. तर हा साहिल लेट झाला ना, त्यामुळे जरा गडबड झाली आहे. टाइम दिलाय त्या टायमावर नाही आलं. 4:20ची ट्रेन बघायला. तुला बोलून रात्री येत ऐकलाच नाही. गणपती बाप्पा चलो. सो लेट्स गो. सो आता आम्ही कुर्ला पोचलो आहे आणि मी ग्लव्स काढून टाकले आहेत. म्हणजे ते ना असे धुतल्यामुळे ना श्रिंक झालेले सगळे ते. म्हणजे अनेकला मीच बोलत धुवायला, तर श्रिंक झाल्याने घट्ट झालेलं, एकदम असं टाईट झालेलं पूर्ण हात. त्यामुळे काय दिसतच नव्हतं. त्यामुळे सगळं अनकम्फर्टेबल होतं, चालायला बरं भेटत होतं नीट, म्हणून काढले. तोड़ नाच लो सूरज चंदा मोड़ नाच लो अब तो ताबड़ तोड़ नाच लू बड़ो बंजारा रे. हो 56 तारे तोड़ नाच लो सूरज चंदा मोड़ नाच लो अब तो ताबड़ तोड़ नाच लू बड़ो बंजारा रे. बनके आवारा मैं किस में ले. तो आता थोडासा उजेड झाला आहे, बघू शकतो. असं वॉर्म का वाटतं याच्यामध्ये? चल ठीक आहे, मी कलर करेक्शन करेन. तर पनवेल पोचलो आहे आता आम्ही. 7 वाजलेत. करंजाडेला पोचलो आहे, करंजाडे. आणि सो खूप फॉग आहे, म्हणजे असं कळत नाही, पण लांब लांब असं फॉग आहे. असं म्हणजे खूप नाही, पण फॉग आहे. मुंबईशी तरी चांगला फॉग आहे आणि गारवा आहे, थंडी पण नाही बोलू शकत आता. तर आता चाललो आम्ही दत्ता स्नॅक्समध्ये, जिकडे नाश्ता करायला. म्हणजे चांगला दत्ता स्नॅक्स फेमस आहे. सो लेट्स सी. आता ते चालू होतं 7ला, अजून 7ला बाकी 10 मिनटं. आता ते विचार करता मी काय करू, पण तिकडे चांगला भेटतो नाश्ता म्हणून बोललो ओके. काय झालं? दत्ताच नाही अजून उघडला नाही, तर आम्ही आलो इकडे ढोसा प्लाझाकडे. तो नाश्ता विषय करूया जरा आणि मग जाऊया पुढे. काय बोलतो? हेल्मेटचा नाही हे आहे रे. काय आहे? डिसएडव्हान्टेज आहे. काय? डोक्याला खाज उठली तर खाजवायची कसं? डोकं बाहेर काढून. सो आता पोचलो आम्ही इकडे नाश्ता करायला. डोसा वगैरे खातो. एकदम ऑथेंटिक साऊथ इंडियन रेस्टॉरंट आहे. इथे फेस्टिवल पण दिलं काय? हां, मला एकच पोंगलच माहिती आहे, बाकी काय माहीत नाही. तो आता आला आहे डोसा वगैरे. चांगली आहे, फास्ट सर्विस आहे, पण हे आहे सेल्फ सर्विस आहे. ते लोक बरोबर आपलं घेऊन यायचं आहे. इधर लावा, इधर गार्लिक रोस्ट डोसा. भाई अलग अलग मागवलं काय डोसा दिला मी आहे, चांगला वाटतं. झालं आता नाश्ता वगैरे करून मस्त आहे की सगळे निघतोय आता. मी गाडीत चमकते ना जराशी, अशी शाईन करते, भारी वाटते. हां, सकाळी सकाळी उठून मी पहिला पॉलिश मारला ना, मगच निघालो आहे. एकदम खतरनाक धूळ लगेच बसतो इकडे. तो झाला आहे वगैरे नाश्ता. आता परत निघूया.
पुढच्या प्रवासाकडे. ए हळू बाहेर आहे दिसलीच नाही. तर इकडून आता दाखवलं 1 hour वगैरे. आज अकेले हर एक हालात से आगे जुबानी बात से आगे चला आया. हर तारे की आंख में आंखें डाले चांदनी रात से आगे चला आया. किसको बोलूं मैं कैसे बोलूं मैं कोई मुझको बता के जा कोई तो बता जाने. दिल घारा रे दिल घारा और मैं घारा ओ यारा रे दिल घारा और मैं घारा. दिल घारा रे दिल घारा और मैं घारा. जोर जोर तो रेकॉर्ड झालंय. ऐकत होतं पूर्ण. फोटो वाढ चला फोटो वाढ. सो आता झालंय आमची फोटोशूट वगैरे सगळं झालंय. इथे जास्त चांगले आले असते फोटो पण आता राहता थांबत नाही आता. आणि तर डायरेक्ट स्ट्रेट जाणार आहे आम्ही मठामध्ये थांबणार आहे. मी थांबणार नाही कुठे. जर अर्जंटली काय असेल पाणी वगैरे ताण वगैरे लागेल तर थांबू. तरी आता काय मॅक्झिमम 35-40 मिनिट्स रस्ता बाकी आहे. तर थांबण्यात का अर्थ नाही आता. कारण का ऑलरेडी आम्ही लेट आहोत. 8-8:30 पर्यंत आम्हाला पोहोचत होतं. 8:15 झाले आता. पण नाश्त्याला आम्हाला खूप टाईम गेला. खूप म्हणजे एक्सपेक्टेडच्या दिवशी तर जास्त टाईम गेला. सो तर बघूया. आणि मजा आली. थोडी संडी आहे पण एन्जॉय करतोय. ठीक आहे. लोक म्हणतील आता तू ट्रिपवरनं आलास परत तू फिरायला चालला आहेस आल्या अशा नजर लावतील. म्हणून जास्त काय स्टोरी टाकत नाही काय सध्या तरी. घरी आल्यावर टाकेन सगळे असं वाटतंय मला. पण व्ह्यू एक नंबर आहे. गगनगिरी महाराज मठ मार्ग इकडे लिहिलं आहे. बोर्ड लावला आहे. सो खोपोली नगर परिषद आपले सहर्ष स्वागत करीत आहेत. आलो पोचलोय गाईज. गाड्या खूप आहेत म्हणजे अरे बाबा गर्दी खूप आहे. हा हेच आहे. उतर पोचलोय सध्या इकडे. लावतो ना त्याला. हाय दगड आहे त्याला खेचू. तो भाई पोचलो आहे. 1 तास लेट गेला. 1 तास नाश्ता थांबे नाश्ता करायला फोटो काढायला. हा कोण थांबलं फोटो काढायला. तू फोटो काढवता. हा ठीक आहे. माझा एक तरी फोटो दाखव. तू फोटो काढवता बोलला. तुझे फोटो नाही. मी फोटो काढत होतो. मी मला हाऊस आहे ना. उभा राहतो. चल मेकअप
का रे वेडिंगला गेलेलो ना इकडे गुरुजी होते ना तर मी फोटो काढतोय ना तर भाई का बघतायत माझ्याकडे कसं वाटतंय छी तर बघतायत आणि मग मध्ये बोलतात हा फोटो काढ आडवा काढ उभा काढ तिरका काढ सगळ्या प्रकारचे फोटो काढ रील बनवणार आहे मी विचार करतोय ऑडिओ मस्त आला आणि मी असं का करतोय रील बोला मी मोर उभा केला वेळा आहे साहेब चला रास्ता बोला रे कि थक जाएगा बीच में रुक जाएगा अभी रुक जा अरे आगे जाके गरज के आंधी होगी गरज के तूफान होगा अभी रुक जा. दर्शन वगैरे निघालोय आम्ही आणि आता जस्ट बाहेर पडलोय आता चाललोय पेनला इथून काहीतरी 35 किलोमीटर पेन दाखवत आहे. कुठे चाललंय पेन का रे तुझ्या आयुष्यात एवढं पेन आहे खूप आहे. आणि मग तिथून अनिकेचा भाऊ आता ड्रॉप करायचं आहे बघ मी सांगितलं असेल ब्लॉगमध्ये आता आणि तिथून मग घरी जायचं आहे. मग तिथून जाताना मग काहीतरी लंच वगैरे करू आणि मध्ये कुठे करणारा जर फोटो स्टॉप असेल. हॉर्नला काय झालं आहे भाई वायर जरा करायला लागेल जरा टच करायला लागेल. मैं तो दीवाना बोला आ जाना दोनों संग में चलेंगे हाँ भी जा तू आया रे. आता रस्ता बघून असं वाटत हे आता नवीन रील चालते बघ ट्रेंडिंग मध्ये मेरा था सफर ऐसे आहे ना गाणं ते कंधे पे मेरा रस्ता आणि मग हे व्हिडिओ लावून मध्ये गाणं चालू करायचं. तो भाई जंगल का एरिया थोड़ा चालू हो गया है अभी और थोड़ा ऑफ रोडिंग है थोड़ा बहुत तो अजून जरा मजा वाटते. तो बघूया आता अजून किती लांब आहे म्हणजे असं हे थोडासा ऑफ रोडिंगचा रस्ता जास्त नाही पण आहे त्याला मजा येते. सायलचं काय वाटत माहीत नाही मला काय होतं पण मला तरी मजा येते. मी असं मध्ये असं उभं राहिलो की झालं का टेन्शन नाही. डिहायड्रेट नाही व्हायचं. तर आता आम्ही चाललो जरा उसाचा रस पियाला सॉरी बसून जरा आमचं बाकडं जरा दुखायला लागलं. बाकडं दुखायला लागलं. सो आता आम्ही अनिकेतच्या भावाला ड्रॉप केलं आहे. आता अनिकेत तुम्ही बघू शकता सिंगल सीटच आहे तर कोण त्याची मैत्रीण भेटली तर तिला बसून आम्ही घेऊन जाऊ घरी आणायचं लग्न लावून टाकू. काय बोलतो साहिल काम तो चला नाही. हां सो आता हमरापूरमध्ये एंटर केलं आहे. माझी चार्जिंग खूप कमी आहे 15% चार्जिंग आहे. सो आता पहिला बोलून घेतो आधीच. हमरापूर ना अशी जागा जिकडे गणपती बनतात म्हणजे POPचे गणपती याचे खूप फेमस आहेत. हमरापूरचे गणपती पेनचे गणपती तुम्ही ऐकलं असतील म्हणजे लॉटमध्ये गणपती आणतात ना मुंबईला सगळी पब्लिक ते इथून आणतात ते तुम्हाला दाखवतो आता माझ्या ब्लॉगमध्ये. म्हणजे मी खूप टाईम नंतर आलो आता इकडे. आता इथून स्टार्ट होईल बघा. इकडे लेफ्टला एक पहिलं दुकान येईल आरवी कला केंद्र काहीतरी नाव आहे तिचं हे बघा. वळतय मग फिरून पुढे असतं अजून पुढे हां असे बघत जाऊया. बघा इकडे 6 आर्ट्स हा मस्त गणपती नाही बैठक मस्त आहे 2 फूट एक म्हणजे जूनपासून ते 400 फक्त प्लास्टरचा भाव वाटतो काय गिफ्ट मधून झालं तर
आणि त्यावेळी जल पण काढतात ना कारगिल. तर आता वाजलेत किती रे? तुला काय सांगू किती वाजले ते? 1:15. 1:15 झालाय. काय सांगू 1:15 झालाय. आणि छोटे मोठे गणपती घेतलेत 4. 1चा निघायचा टाइम होता. 12:30 निघणार होता. हा 1 वाजता निघणार होतो. चल ठीक आहे. हे गणपतीमुळे जरा उशीर झाला पण ठीक आहे, मजा येईल. खाली घेतोस का तू अजून? हे ना घेतलं. ठीक आहे. आणि आता निघायचं आहे. साहिल ही गाडी चालवतोय अनिकेतची आणि मी घेतो आपलीच. चला सर्वांनी. तर आता मी निघालो आहे घरी जायला. आणि आधी जेऊ कुठेतरी मस्त आहे की गणपती, सगळीकडे गणपती दिसणार तुम्हाला. आणि आम्ही तरी खूप एकदम आतमध्ये गेलोच नव्हतो. जस्ट स्टार्टलाच होतो ते, एकदम स्टार्टलाच होतो. जास्त आतमध्ये गेलोच नाही आणि जास्त काय शूट केलंच नाही मी, कारण गरमी एवढी होते. मी हेल्मेट घालूच शकलो नाही. म्हणजे गोप्रोमध्ये पण नाही काय शूट केलं ना कॅमेरा मोबाईलमध्ये. कारण मोबाईलची पण बॅटरी खूप लो आहे आणि गोप्रोची पण. तर निघालो आहे आता आणि बघू कुठे जेवायला थांबू आता. आणि मग तिकडून मग डायरेक्ट घरी जाऊ. तिकडून मग डायरेक्ट थांबायचं नाही कुठे, डायरेक्ट घरी जाऊ. सो आता इकडे आमचं जेवण वगैरे झालं आहे. हे बाबू कोणासाठी बाबूला घेतोय काय माहिती. कुठं बाबूला घेतलं रे? हां मग ठीक आहे. आता तो राजवीला आता तो राजवीला आता बाबू नाही बोलत. तो कोणाला दुसऱ्याला बाबू बोलतो. माझ्याकडे कसं वाटतंय? छी 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 छी. तर निघूया तिकडे जेवायला असलेलं आम्ही. जेवलोय मस्त आहे की. आणि हा दिवस बोलतो फोटो काढ. पैसे लागतील माझा ब्लॉग शेअर करशील तरच मी फोटो काढेन. हट, दिस इज बिझनेस. सकाळी काढलायस ना फोटो तू? नाही, काय नाही. आणि फोटो नाही काढला सकाळी निघत? काढले ना मग 1-2च काढले रे. पण विचार चल ठीक आहे. विचारा तर नाही आहे तो, पण फोटो काढूया. चला. आली महाकाली आली सो आता आम्ही निघालो आहोत घरी जायला परत. आणि जेवण वगैरे सगळं झालेलं आहे मस्त आहे की. एकदम स्वादिष्ट जेवण, चांगलं आणि स्वस्त जेवण होतं, चांगलं होतं. आणि ऊन जरा जास्त आहे. आता गाडी चालते म्हणून तर काय वाटत नाही. आता गाडी थांबली होती तेव्हा म्हणजे असं आम्ही जॅकेट करून थांबलो, फोटो काढत होतो तेव्हा खूप गरम झालं. म्हणजे असं घाम वगैरे आला. आणि तुम्हाला दिसतं हे करणारा फोर्ट त्याचा अंगठा. सो आता चाललो आहे घरी. म्हणजे चाललो आहे आता रेखाकडे. आय गेस कन्फर्म नाही, तर बघूया. डिपेंड्स ऑन व्हॉट टाईम वी आर रिचिंग होम.